त्यांना तेवढंच काम आहे ना, ते आरोप करणं, लोकांना बदनाम करणं, जी माणसं बाबा विकासाच्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारतायत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं. आता आपण जो प्रकार सगळा दाखवत आहे, डब्बा वाटणं, पिशव्या वाटणं, खरं तर हा नैतिकतेच्या पलीकडचा विषय आहे. आणि मुळातच त्यांचं आत्तापर्यंत जे काही सर्व राजकीय जीवन आहे ते ह्याच पद्धतीनं त्यांनी खरं तर उभं केलेलं आहे. इथं आमच्या भागातील सर्वसामान्य जे काही आदिवासी माणसं आहेत, या माणसांना खरं तर छोटी मोठी असल्या प्रकारची आमिष दाखवायची आणि त्यांचं खरं तर शोषण करायचं, हे या माणसांनी गेल्या पाठीमागच्या 15-20 वर्षामध्ये केलेलं आहे. खरं तर प्रशासनाचं विशेष आभार मानावं लागेल की एवढी मोठी कारवाई या माणसावरती केलेली आहे. मला वाटतं आत्ता तरी जर थोडी जरी शिल्लक असं ना त्या माणसाकडे लाज, लज्जा, शरम काय असं, तर तो आता तरी मान्य करण की माझे जे काय सगळे चाललेले कारभार आहेत हे चुकीचे आहेत. अहो काय काय खालच्या पातळीवरती जाऊन आरोप केलेले आहेत. मला म्हणाले 1000 रुपये रोजाने जाणारा माणूस आहे. मला असं वाटतंय की हे खरं तर गवारी साहेब केवळ त्या माणसाचे शब्द नाही आहेत, त्याच्या पाठीमागं त्याचे जे काय मास्टर माइंड आहेत ना, त्याचे इंजिनियर मुलं, त्याचे आणखीन काय काय पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या सुनबाया, सासूबाया वगैरे वगैरे सगळे. अरे करताय काय तुम्ही? जरा विकासाच्या मुद्द्यावरती बोला ना. आम्ही तेच तर तुम्हाला विचारतोय की बाबा विकास काय केला तेवढं सांगा तुम्ही. म्हणजे आम्ही कोण बिंडोक आहेत, आम्ही कोण पिसाळलेले कुत्रे आहेत. मला असं वाटतंय गवारी साहेब, आज माझ्यासारखा जो काय तरुण आहे, एक अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन तिथपर्यंत गेला, PhD पर्यंत जाणं म्हणजे काही सोपं नाही आहे. आणि या परिस्थितीतून तिथपर्यंत जातोय आणि जेव्हा एखाद्या असल्या नीतीभ्रष्ट एखाद्या पदाधिकाऱ्याला प्रश्न विचारतोय की बाबा तू 15-20 वर्षामध्ये काय विकास केला, त्याचं योग्य उत्तर न देता तू पिसाळलेला आहे, तू 10,000 रुपये रोजाने जाणारा माणूस आहे, नाही त्या अनैतिक बाबींचा आरोप करताय. पाठीमागे आरोप केले, 1 लाख रुपये घेतले, खंडणी मागितली, माझ्या घरी आला होता, CCTV दिसत होता. मग उतरडे साहेबांनी विचारलं, मग आपण CCTV चेक करू, नाही म्हटले, मग रस्त्यावर भेटला होता. म्हणजे असं काय बी कुठे कसंही बोलायचं. म्हणजे तुम्हाला बोलता येतंय, तुम्ही अंगठे बादर आहेत म्हणून त्याच्या नावाखाली काही समजून घ्यायचं, काही खपून टाकायचं. माझी समाजाला पण विनंती आहे की हा बादर जरी अंगठे बादर असला तरी याची जी काय 2 मुलं आहेत ती इंजिनियर आहेत, त्याची सुनबाई खरं तर चांगली शिकलेली आहे, त्याची अख्खी फॅमिली चांगली शिकलेली आहे. परंतु ह्या सगळ्या लोकांना आदिवासी भागामध्ये बाबा पाण्याची काय योजना करता येईल, आदिवासी भागामध्ये रस्त्याची काय योजना करता येईल, आदिवासी भागामध्ये आरोग्याची काय योजना आपल्याला राबवता येईल, विकासाची काय कामं आणतील, ह्या गोष्टी यांना कधी सुचत नाही आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे, यांनी यांच्या शिक्षणाचा, यांच्या बुद्धीचा जो काय उपयोग आहे तो फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी केला आहे, स्वतःच्या कुटुंबाला त्या ठिकाणी वरती आणण्यासाठी केलेला आहे, बाकी काहीही केलं नाही. आज यांनी जर खरंच विकास केला होता ना 10-15 वर्षात, तर आज हे डबं आणि पिशव्या असलं काही वाटायची वेळ नसते आली. माझी सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की हा माणूस इथं थांबणार नाही आहे. हा येत्या काळामध्ये 500, 400, 1000 रुपये मतामागं देऊ शकतो, कारण याच्याकडे तेवढी मोहमाया आहे. अहो तुम्हाला सांगतो, ते विधानसभेचं नॉमिनेशन पाहिलं मी गवारी साहेब वाचून. अहो 1.5-2 कोटीच्या FD आहेत यांच्या नावावरती, 15-15, 16-16 तोड्या सोने दोघांच्या नावावरती. आणलं कुठून या माणसांनी हे एवढं सगळं? काय म्हणजे बंगले असतील, शेत्या असतील, चाकण असेल, गोदरे असेल, तिकडे दिघे असेल, सगळीकडे याचे मस्तपैकी फ्लॅट आहेत, जमिनीचे मोठे मोठे प्लॉट आहेत. या माणसाने मग हा पैसा आणला कुठून? अहो 1 क्लास 1 अधिकारी अख्खा आयुष्यभर सर्व्हिस करतो, त्या माणसाकडे 1-1.5 कोटीची संपत्ती त्याला मिळत नाही कधी, कारण त्याला कुटुंब चालवणं मुश्किल होते. आणि हा 4थी शिकलेला गडी, याची 4-4, 5-5 कोटीची प्रॉपर्टी कुठून आणली ही यांनी? मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जावं आणि हे बघावं. आम्हाला म्हणतोय दरोडेखोर, आम्हाला म्हणतोय सुशिक्षित दरोडेखोर, चोर वगैरे वगैरे. अरे हा माणूस याच्या अगोदर 3 वेळा तडीपार आहे, 3 वेळा. आणि आत्ता कुठंतरी त्या आदित्यला जेव्हा त्याचं प्राण घेतला आदित्यचा, त्याच्यानंतर गुन्हा दाखल होऊन जेव्हा येरोड्याला जायची वेळ आली तेव्हा रडून सांगत होते, माझ्यावरती फार मोठा अन्याय झाला, मला येरोड्याला लावला. अरे बाबा, तू याच्या आधी पण 3 वेळा येरोड्याला गेलेला आहे. हे इतका असं मगरीचं अस्त्र आणून काय फायदा आहे? तू 3 वेळा का गेला? ह्याच्यावरती मोका पण लावलेला आहे, म्हणजे जिल्हाबंदी केलेली या माणसाला. अहो इतका नीच प्रवृत्तीचा माणूस, इतक्या नीचपणे काम करणारा माणूस, आणि हा आमच्या समाजाचा काहीतरी तारणहार, आधार कार्ड म्हणतोय, कैवारी म्हणतोय स्वतःला. असले आमचे कैवारी होऊ शकत नाहीत. आज शिकलेले तरुण हे 100% प्रश्न विचारणार,
गवारी साहेब या निमित्ताने या माणसाचा हा सगळा 15 वर्षाचा भोंगळ कारभार पुढे आलेला आहे. जनतेला माझी विनंती आहे, तरुण पोरांना माझी विनंती आहे, गावागावामध्ये हे सगळे आता जे व्हिडिओ वगैरे ज्या बातम्या येणार आहेत त्या बातम्या आपल्या आया बहिणीला दाखवा आणि त्यांना सांगा की याची ही सगळी दादागिरी आणि मुजरगिरी आता या ठिकाणी थांबवली पाहिजे. आणि ही जर थांबली नाही तर अशाच पद्धतीनं डबं पिशव्या वाटल्या जातील आणि पुन्हा एकदा आपल्या मानगुटीवरती ही असली प्रवृत्ती बसेल. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तरुण मित्रांना घराघरामध्ये सांगा, कंपनीमध्ये असणाऱ्या मित्रांना माझी विनंती आहे का घराघरात सांगा, नोकरदार बंधूंना विनंती आहे, कारण हा माणूस इतकाही सोपा नाहीये, याच्याकडे प्रचंड पैसा आहे. हा तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य माणसाला विकत पण घेऊ शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची ही सगळी त्याच्या पिशव्या डबा वगैरे वगैरे हे सगळं. माझी विनंती आहे पुन्हा एकदा की आपण या गोष्टीचा नीट विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये या माणसाला धडा शिकवावा.